आजारी आहे, मी खतरनाक लेवलचा पेशंट आहे, दवाई ले रहा हूँ. जा ना तुझा चहा घेऊन ये. शेकोटी वाईट पडली काय तुला? तुझा चहा घेऊन ये ना. जा गाइस, हर्षद भाई जाएंगे अभी चाय लेने. पैसे दिलेले चहा घेऊन ये ना, फक्त पावती पण दिलेली आहे. त्याला बोल माझं नाव सांग. हाँ तो हर्षद भाई की जनता कैसे हो. हाँ चाय दे दो उनको. इधर आएगा. बैठी जनाब आली इकडे. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मगाशी हा शूट करत होतो, मला वाटलं आता झालं काय विषय, मला घरीच शूट करायचा होता, पण घरी जरा बाहेर सगळ्या बायका उभ्या होत्या ना, त्याच्यामुळं मी केलं नाही. ते बायका चव काढतात त्याच्यामुळं मी केलं नाही. मग तेवढ्यात सुजितचा फोन आला. सुजित म्हणला की मला दवाखान्यात घेऊन चल, मी आजारी पडलो आहे आणि भाऊ आजारी पडलेले आहेत, वाईट अवस्था झाली आहे. सकाळ सकाळी भावनी अरे ह्याच्यात एक असं करतो खाली गाईज. मग त्याचं म्हणणं झालं की बाबा आपल्याला दवाखान्यात जायचं. म्हटलं ठीक आहे दवाखान्यात जाऊ, काही विषय नाही. गावात गेलो तोपर्यंत मग गुप्ताकडे चहा वगैरे पिला. आता ऑफिसला आलो आहे. आता ऑफिसला थोडा जरा इथं कचरा झाला आहे, काल रात्री इथंच झोपलो ते सगळे. तर मग हा कचरा वगैरे पहिले साफ करतो मी, आणि मग नंतर आता भरपूर काम आहेत आज. म्हणजे पहिले बँकेत जायचं आहे, मग ह्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे, मग परत तिकडं एका शूटला जायचं. छोटं शूट आहे, म्हणजे असं एवढं काही मोठं नाही आहे, छोटं शूट आहे. परत मग नंतर एडिटिंगचे काम आहे, भरपूर काम आहे. ॲड्स लावायचे, हे लावायचे, ते लावायचे, असे भरपूर काम आहेत. सो एक सगळे कामं कंप्लीट करू आणि मग पुढचे हे बघू. तर आता आम्ही चाललो आहे, पहिले ह्याला जाणार आहे, हॉस्पिटलला जाणार आहे. पहिले ह्याचं हॉस्पिटलचं सगळं झालं की मग नंतर मग तिकडून ते पेनड्राईव्ह द्यायचं, पेनड्राईव्ह दिल्यानंतर मग बँकेत यायचं. चला. कुठली? अरे ते फडकं पडले ते खाली, ॲक्च्युली ते वाळत घातलं होतं, तिथून खाली पडले. आता पहिले आपण चावी घेऊ, हे लॉक करू. चावी हातातच आहे. चला थांब रे, उघड मला पण. तू नाही तर पडलं. लॉक लाव, लॉक लाव ना. आतलं लॉक लावतो, फक्त आतलं लॉक लाव आणि शटर राहू द्या. शटर खाली ओढून घे, नाही ते शटर फक्त. शूज घालतो मी. मित्रांनो आज तब्बल अराउंड 3 ते 4 महिन्यांनी, 2 महिन्यांनी लिफ्ट चालू झाली. म्हणजे ही आमच्या साईडची जी लिफ्ट होती ना, ही 2 महिने झाली बंदच होती. त्यात पण ते तिसऱ्या फ्लोअरला अडकून बसली. आता दाखव. तिसऱ्या फ्लोअरला अडकली. आली कोणीतरी येत असेल काय, कोणीतरी येत असेल. असं आलं ना डायरेक्ट तोंडापाशी न्यायचं कॅमेरा. बघू चल काय होतंय. मित्रांनो लुक कसा दिसतोय बघा, कडक आहे का नाही लुक. चला गाडी घेऊ. तू घे ना गाडी. इज्जत नाही बंद आहे. अबे 47 तब्येत खराब झाली आहे माझी. 60.55 जाऊ का तुला. आता इथे याचं चेकअप वगैरे केलं आणि माझं वजन केलं. माझं वजन आहे 60.55 किलो, म्हणजे ऑलमोस्ट 61 किलो वजन माझं. आणि त्याचं निघालं फक्त किती बा शेट आपलं वजन किती आहे आपलं? 47. गाईस मला डॉक्टर फक्त 47 किलो वजन. डॉक्टर बोलले की बबलू तुझी ब्लड टेस्ट, बॉडीची टेस्ट, अजून हे सगळ्या टेस्ट करून घे, नाही तर तुझं सगळं टेस्ट सगळं टेस्ट करायला लावलंय. कारण ह्या एजमध्ये एवढं सगळं डिफॉल्ट असणं योग्य नाही. आता मला गोळ्या पण त्यांनी एवढं पोतं भरून दिलं, म्हणजे एखादा वडापाव आणतो ना आपण पार्सल, एवढं पोत्यामध्ये नुसतं गोळ्याचे आपण करणार आहे ते ब्लड टेस्ट. मी करतो माझ्या सिक्रेट लॉगिंग करतो ना सगळ्यांचंच गेले माझं पिनेकला चालत नाही काय बोलतात. सुजित भाऊंच्या सौजन्याने आज राईस प्लेट. पेशंट आहे ना मी, बायको सकाळी लवकर गेली माझी. पेशंट आहे पण स्वयंपाक केलाच नाही. अरे याला एक्झाम चालू होती. अभी इधर हम लोग पहले खाना खाएंगे और फिर उसके बाद में उधर काम का देखेंगे. क्या ब्लॉगर बनेगा रे तू. असं खाली मी असंच ठेवतो आपलं.
मित्रांनो इथून आपण आता हे ऑइल फिल्टर कलेक्ट केलेलं आहे, म्हणजे ऑइल फिल्टर नाही सॉरी डिझेल फिल्टर आहे. आता हे फिल्टर घेऊन आपल्याला जायचं पप्पांकडं. तर तिथं आपल्या मोठ्या गाडीला हे फिल्टर बसवायचं आहे. HDR भारी होतो सनलाईट नाही. चला जाऊ पुढं आता. तर मित्रांनो मी आता आलो आहे परत ऑफिसला. म्हणजे पहिले इकडे गेलो होतो शोरूमला गेलो, शोरूमवरून तो कार्ड घेतला आणि कार्ड पप्पांना जाऊन दिला. मग तिथून परत इकडं आले. आता बरेच दिवस बँकेत जायचे कारण ऑनलाईन फोन केला होता पण त्याचा काहीतरी विषय. परत बँकेत बोलवले त्यांनी, बँकेत जायचं परत. मग नंतर परत इकडे येऊन कशी यांची इथं लावण्यात चालल्यात. अरे पोरं आहेत. त्याला पर्याय नाही इथं येण्याशिवाय. आला तरी मोबाईलवर बोलत बसलाय. सोंडे तो आयटम आमच्या इथं राहतं, लक्षात ठेव. मी उचलून गपकन कधी तर बाई नाही तर काही नाही. तेवढ्यासाठी आम्ही अख्खा त्याकडे डायलॉगसाठी अख्खा नटरन पिक्चर बघितला आम्ही. एका वाक्यासाठी आम्ही पूर्ण पिक्चर लय वाईट आत्ताच अयो जोकरची बघितल्या होती. तर मित्रांनो आता दिवसभर कामच केले आणि आता आपण जायचं आपल्याला पार्टी हबलं, म्हणजे चित्रमेळ्यात जायचं शूट करायला. आणि सेकंड थिंग अशी की आता मनोज दादाचा फोन आला होता, तर ते कोणतरी त्याचं मामा इथं चाकणमध्येच राहतात. सो त्यांचा काहीतरी डाटा ट्रान्सफरचा इश्यू झाला आहे, मग तो पहिले सॉल्व्ह करायचा तिथं जाऊन. आता मी 5व्या मजल्यावर होतो, म्हणजे आखे जाऊन होतो. आता खाली चालले आपल्या ऑफिसला जाऊ, तिथून बॅग वगैरे कलेक्ट करू, तिथलं पुढचं काम वगैरे करू, शूट करू आणि डायरेक्ट मला तरी वाटतं तसं डायरेक्ट घरी जावं. ही आपली लिफ्ट आलेली आहे या ठिकाणी. लिफ्ट पहिला मजला. चलो पहिल्या मजल्यावर जाऊ, तिथं बघू. आवाज घुमायला लागला. संध्याकाळ जशी जशी होत गेली तसं अवतार हे झालं. म्हणजे आताच बऱ्याच रीलसाठी कॉन्सेप्ट काढले आणि जे रिसेंट रील होते तिचं काहीतरी 28,000 व्ह्यूज गेले त्याला यूट्यूबला. अजून भरपूर गेले पाहिजे तसे, म्हणजे ग्रोथ हळूहळू होईल. आणि टार्गेट आहे 1 वर्षापर्यंत म्हणजे ॲटलिस्ट मॉनिटायझेशन तरी चालू करायचं आहे. चला जाऊ पहिले आता. तर मित्रांनो मी आता आलो आहे इथं. काय ज्ञानंद सोसायटी काहीतरी नाव आहे, असं आहे काहीतरी आहे, मला पण लक्षात येत नाही. म्हणजे ते मनोज दादाच्या मामांचं घर आहे. म्हणजे मी ॲक्च्युली ह्यांना ऑलरेडी भेटलेलं आहे मामांना ह्या, पण माझ्या डोक्यातच नव्हता आला तेव्हा. तर मग पहिलं आता ह्यांचं डॅटाचं ट्रान्सफर करून देऊ आणि नंतर शूटला जाऊ पुढं. काही इथं जवळच होतं, म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरावर होतं फक्त हे. मला एकच गोष्ट कळत नाही की जेव्हा पण बघा तेव्हा हे आरशे कधीच क्लीन नसतात. म्हणजे काही ना काहीतरी ह्यांना डागच लागलेले असतात, काय असतात. मी बघा कसं दिसतोय पण. नेमका ऐन टायमिंगला लास्ट मोमेंटला माझा सिग्नल लागला, नाही तर मग मी निवांत निघत होतो इथून. तिथं माझं ऑलमोस्ट आता 7:30ला जायचं होतं खरं तर, पण आता 8 वाजत आलेत. जाऊ द्या जातो. तर आपलं इथलं शूट झालं आहे आणि आता आपण निघालो आहे. त्याच्या आधी आपण पहिले पेस्ट्री खाऊ इथं त्याच्याकडं, कारण हे पण आपले क्लायंटच आहेत. नमस्ते सर जी, नमस्ते. की हालचाल? ये बॉल खिलाओ एक, ये वाला क्या बोलते हैं उसको, छोटा बॉल, चॉकलेट बॉल. निकाल ना, एक ही निकालो बस, खाने का है मेरे को वो बस. चम्मच भी आहे तो. मित्रांनो मी खातो आहे. मस्त आपला आता शूटचा डेटा कॉपी होते. शेट आणि मोठे शेट पिक्चर बघत बसलेत. काम करते आहे. मला ते घे रे शेंगदाणे.
आता एवढी Neeraj baby, you go tomorrow. Okay? You have to work tomorrow. जरा खातो थोडंसं मी. मित्रांनो ऑलमोस्ट आता म्हणजे 10 वाजलेत. ठीक इथं बघू शकता तुम्ही 10 वाजलेत आणि मी घरी चाललोय. म्हणजे पण असं म्हणजे एवढी थंडी वाजते की आता सांगू शकत नाही. आणि मी माझ्याकडे फेस नाही करत आहे कारण थंडी आहे, खूप थंडी आहे. मला हात थोडा वळवायला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो गाडीवर. नेमकं कॅमेरा पुसला नाही म्हणून असे ते हेडलाईट्सला लाईटिंग येतं. चला घरी जाऊ.